जून महिना सरला आणि जुलै सुरू झाला, पण अजून बी कुठं म्हणावासा काय पाऊस पडलाच नाही. नुसतं ढग येते तर वारं येतं, एका दुसरी चांगली झड येते आणि निघून जाते. आमच्याकडे बी अशीच अवस्था आणि मला वाटतं सगळीकडे तसंच आहे. कुठं पडलाय तिथं हो म्हणून पडलाय आणि कुठं तर अजिबातच पडला नाही. एखादा सडा आल्यावर येतं, रप 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 येतं आणि लगेच निघून जातं. यावर्षी गेल्या वर्षीच्या मानानं पाऊस तसा कमीच पडणारा असं म्हटलं जाते. बघूया आता काय होते. चांगली गोष्ट आहे, पडला तर नाही तर मग काय अडचणच आहे. आज बी पावसाचं वातावरण आहेच. मस्तपैकी वर आबाळात ढग दाटून आले तर गार वारं सुटलंय आणि अशा एकदम जबरदस्त अशा वातावरणात आपण आज निघालोय आपल्या शंभू महादेवाचं दर्शन करायला. असं जबरदस्त ठिकाण आहे मंडळी, असं जबरदस्त ठिकाण आहे. अशा ठिकाणी मंदिर आहे मंडळी, काय सांगू तुम्हाला, गेल्यानंतरच कळत. आता मी काय सांगत बसत नाही, तुमच्या डोळ्यांनीच बघा. मी आज तुम्हाला घेऊन आलोय अगदी अशा जबरदस्त ठिकाणी. आणि ते ठिकाण आहे बघा कुठलं, बघितलं का? भीमाशंकर मंदिर, भीमाशंकर देवस्थान, भिवघाट, कराड पंढरपूर रोडवर एकदम जबरदस्त ठिकाण. असं घनदाट झाडी, जंगल, जंगलाच्या आत खाली पायऱ्या उतरून एक जबरदस्त मंदिर तुम्हाला आज बघायला मिळणार आहे. या ठिकाणी मी अगोदर बी 1-2 वेळा येऊन गेलोय, पण हे ठिकाण मला एवढं भारी वाटतंय, एवढं भारी वाटतंय. त्याचं कारण म्हणजे घाटातनं जाणारा वळणदार रस्ता, आत खोल दरीमध्ये जंगल, झाडी आणि ह्या झाडीच्या दरीमध्ये आतमध्ये इतकं सुंदर, इतकं शांत वातावरण असणारं मंदिर आहे मंडळी. एकदा जर तुम्ही इथं आला, अरे तुम्हाला ह्या ठिकाणातून जाऊच वाटणार नाही. मंदिराच्या आतमध्ये प्रवेश करतानाच तुम्हाला नंदी महाराजांचं दर्शन होतं. नंदी महाराजांचं दर्शन करून पुढं गेलं की सरळ आतमध्ये तुम्हाला शंकर महादेवाचं अतिशय सुंदर असं मंदिर बघायला मिळतंय. दगडी बांधकाम केलेलं आहे. इथं आतमध्ये पूर्णपणे कलर आणि रंगवलेला आहे. एकदम व्यवस्थित सुंदरता, स्वच्छता आणि शांतता, सगळ्या गोष्टी या एकाच मंदिरात तुम्हाला बघायला मिळतील. नित्यनेमानं होणारी पूजा, सुंदर स्वच्छ फुलं आणि इथं मंदिरामध्ये 24 तास तेवत असलेली ही ज्योत. हे वातावरण जे मंडळी आहे ना या ठिकाणचं, खरं सांगतो असं फार कमी मंदिरात बघायला मिळतं. तुम्ही आतल्या साईडनं जर मंदिर बघायला गेला तर अतिशय जुनं म्हणजे शेकडो वर्षापूर्वी बांधलेलं हे मंदिर. मंडळी प्रत्येकाची इच्छा असते आपण बी केदारनाथला जावावं, नेपाळच्या पशुपतीनाथ मंदिराला भेट द्यायला जावावं, बद्रीनाथला जावावं, अमरनाथ मंदिराला जावं. प्रत्येकाची काही इच्छा पूर्ण होते होय. मग काय हरकत नाही, तुमच्या गावाच्या शेजारी गावामध्ये एखादं सुंदर असं मंदिर असलं ना, तुम्ही तिथं गेला तरी चालतंय मंडळी. काय सुद्धा गरज नाही तुम्हाला एवढं लांब जाण्याची. हां, इच्छा असेल, वेळ असेल, पैसा असेल आणि योग जुळून आला तर अवश्य जा. पण नाही जाता आलं तरी बी काय टेन्शन घेऊ नका मंडळी. बघा ना कशी सुंदर फुलं, झाडं, एवढा हिरवागार परिसर, डोंगर. ह्या दिमाखात फडकणाऱ्या भगव्याला नमस्कार करा, दंडवत घाला आणि आपल्या या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या गावात कुठलं मंदिर आहे ते पण कमेंटमध्ये कळवा. व्हिडिओ तुम्हाला आवडला आहे त्यात काय अजिबातच शंका नाही, सबस्क्राईब करणार ह्यात बी काय शंका नाही. भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. हर हर महादेव.